नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 25 जून 2021, वार शुक्रवार, तिथी प्रतिपदा, विक्रम संवत 2078 आनंद, शके संवत 1943 प्लव, पक्ष कृष्ण पक्ष, अमांत महिना ज्येष्ठ, पूर्णिमांत महिना आषाढ, चंद्र राशी धनु, सूर्य राशी मिथुन। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। परिस्थितीबद्दल काळजी करू नका, आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा। प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाही। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। गरज वाटत असेल तर त्या स्काय वॉकला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नाव द्या, पण ते काम मार्गी लावून आदिवासी बांधवांना रोजगाराची संधी द्या, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी निवेदनातून केलेली आहे। महाराष्ट्रात विदर्भ आहे आणि विदर्भातील अप्रतिम सौंदर्याने नटलेला भाग म्हणजे मेळघाट मधील चिखलदरा। चिखलदरा म्हणजे विदर्भातील जनतेसाठी थंड हवेचे ठिकाण। चिखलदराबद्दल सविस्तर वर्णन करायचे कारण की आधीच्या सरकारमध्ये महत्त्वाची मंत्रिपदे विदर्भाकडे होती। विदर्भाचा विकास जलद गतीने होत असल्याची भावना होती। आज ही भावना दिसत नाही। एकतर विदर्भाकडे महत्त्वाची खाती नाहीत आणि आपल्यासह विदर्भाबाहेरचे काही अपवाद वगळता बहुतेक मंत्री विदर्भात फारसे येतही नाहीत। चिखलदऱ्याला हजारो पर्यटक या ठिकाणी दरवर्षी येतात आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतात। देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात चिखलदरा येथे सिंगल केबलवरचा देशातील पहिला स्कायवॉक बांधण्याचे काम हाती घेण्यात आले। सिडकोकडून त्याची उभारणी केली जात असून गोरखाड पॉइंट ते हरिकेन पॉइंट दरम्यान 407 मीटर लांबीच्या या स्कायवॉकच्या उभारणीवर 38 कोटी रुपये खर्च येणार आहे। जून 2021 पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, पण त्याचे काम आज अर्धवट पडलेले आहे। या स्कायवॉकवर उभे राहून पर्यटकांना चिखलदराचे अप्रतिम सौंदर्य निहाळता येईल। त्यावर असलेल्या काचेच्या प्लॅटफॉर्मवर उभे राहून 500 फूट खोल दरीचेही दर्शन घडणार आहे। त्यामुळे गरज वाटत असेल तर स्कायवॉकला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नाव द्या, पण ते काम मार्गी लावून आदिवासी बांधवांना रोजगाराची संधी द्या, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी निवेदनातून केलेली आहे। नमस्कार। आपले सर्वांना माहित आहे की पूर्ण विदर्भामध्ये सगळ्यात सुंदर स्थळ जिथे पूर्ण विदर्भाचे लोक बाकीही बाहेरचे लोक सगळे येतात, असं स्वर्ग ज्याला म्हटलं जातं पूर्ण विदर्भामध्ये, असं चिखलदरा अमरावती जिल्ह्यामध्ये एक सुंदर स्थळ आहे। तिथे मागची सरकारमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यकाळामध्ये त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट वर्ल्डचा 3rd लार्जेस्ट सिंगल रोपियो स्कायवॉक जे त्या सरकारमध्ये सँक्शन झाला आणि कामही सुद्धा 70-80% त्या कार्यकाळामध्ये झाला, पण गेल्या 2 वर्षापासून ते स्कायवॉकचं काम तसंच ठप्प आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब जर आपण पाहिली ते ज्या खात्यामधून ते काम अटकलेलं आहे, असा फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि दुसरा टुरिझम डिपार्टमेंटकडनं ते काम अटकलेलं आहे। आणि ते दोन्ही खाते जर आपण पाहिले तर ते ठाकरे कुटुंबाकडनं तो दोन्ही खाते आहे। त्याला जर आपण पाहिला आणि दुसऱ्या विदर्भामध्ये जे समृद्धी महामार्ग आहे, ज्याला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं, त्या कामाला गती आणली। त्याच्यानंतर नागपूरमध्ये जे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं सगळ्यात मोठं जे गार्डन केलेलं आहे त्याला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं आणि त्याला गती आणली। जे मागची सरकारमध्ये कामं झाले त्याच पद्धतीने मी उद्धव साहेबांना विनंती करते की स्कायवॉकला सुद्धा आपण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या, पण त्या कामाला गती आपण द्या, एवढीच विनंती आपल्याला करते। कारण की जे स्वर्ग विदर्भामध्ये आहे त्या स्वर्गामध्ये जर टुरिझम वाढलं तर जे आपण म्हणतो की अचलपूर माझी
आजोबाचा गाव आहे, तिथे माझे मागचे आजोबा राहत होते, त्याच अचलपूरच्या बाजूनी हा चिखलदार आहे. तेवढंही जर लक्षात दिलं तर आपण हे काम पूर्ण करा, एवढीच विनंती मी आपल्याला करते. धन्यवाद. कामगार नोंदणीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी व गर्दी होऊ नये यासाठी शुल्कही आता ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन भरता येणार आहे. त्यासाठी आतापर्यंत नोंदणी झालेल्या कामगार बांधवांना मोबाईलवरून लिंक देण्यात येणार असून शुल्क भरल्यानंतर ऑनलाईन नोंदणी क्रमांक प्राप्त होणार आहे. त्यानुसार कामगार बांधवांना मंडळाच्या योजनेचा लाभ घेता येईल. कोविड प्रतिबंधक उपाययोजना लागू असताना कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी योग्य नियोजन होण्याबाबत निर्देश पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिले. तसेच याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी कामगार अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ कार्यवाहीचे निर्देशही दिले. याबद्दल सहाय्यक कामगार आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार 23 जूनपर्यंत अमरावती जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राशी निगडीत असलेल्या ज्या बांधकाम कामगारांनी www.mahabog.in या संकेतस्थळावर जाऊन त्यांची नोंदणी किंवा नूतनीकरणाचे अर्ज विहित पद्धतीने मंजूर झाले आहेत, अशा सर्व बांधकाम कामगारांना मंडळाकडून मुख्य कार्यालय स्तरावरून मोबाईलवर लिंक पाठवण्यात आलेली आहे. या लिंकवर जाऊन बांधकाम कामगारांनी नोंदणी शुल्क 25 रुपये व अंशदान शुल्क 12 रुपये भरल्यानंतर त्यांना ऑनलाईन नोंदणी क्रमांक मोबाईलवर मिळणार आहे. त्यानंतर बांधकाम कामगार पात्र ठरत असल्यास त्याला मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येईल. नोंदणी व नूतनीकरण प्रक्रिया सुरळीत पार पाडावी म्हणून कामगार कार्यालयाकडून नियोजन होत आहे. कोविड-19 साथीची स्थिती तसेच तांत्रिक व प्रशासकीय कारणास्तव नोंदणी स्मार्ट कार्ड व नूतनीकरण पावतीचे वाटप पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे. लवकरच हे कार्ड पोस्टाद्वारे पाठवण्याबद्दल नियोजन होत आहे. जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांनी नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन कामगार कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. राज्यातील आशा स्वयंसेविकांना 1 जुलै 2021 पासून 1000 रुपये निश्चित मानधन वाढ आणि 500 रुपये कोविड भत्ता असे 1500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मंत्रालयात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जाहीर केला. आशा यांना विशेष भेट म्हणून स्मार्टफोन देण्यात येणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. बैठकीत झालेल्या चर्चेअंती आशा आणि गटप्रवर्तकांचा संप मागे घेत असल्याची घोषणा कृती समितीचे अध्यक्ष MK पाटील यांनी केली. उद्यापासून राज्यातील आशा स्वयंसेविका कामावर हजर होतील असेही त्यांनी सांगितले. सुमारे आठवडाभरापूर्वी विविध मागण्यांसंदर्भात आशा स्वयंसेविकांनी संप पुकारला होता. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या होत्या. राज्य शासनाने आशा स्वयंसेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला असून त्यांचा राज्यातील 68,297 आशा सेविका आणि 3,570 गटप्रवर्तक यांना लाभ होणार आहे. आज आरोग्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात बैठक घेतली. यावेळी आरोग्य आयुक्त डॉक्टर रामास्वामी, सह-आयुक्त डॉक्टर सतीश पवार, कृती समितीचे शुभा शमीम, राजू देसले, शंकर पुजारी, आशा सेविकांच्या प्रतिनिधी सुमन कांबळे आदी उपस्थित होत्या. बैठकीत झालेल्या चर्चेबाबत सविस्तर माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की आशा सेविकांच्या संपाबाबत 3 बैठका घेतल्या. यावेळी झालेल्या चर्चेअंती आशा सेविकांना 1 जुलै 2021 पासून अचूक संकलन व सादरीकरणासाठी 1000 रुपये निश्चित मानधन वाढ आणि 500 रुपये कोविड भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे 1 जुलैपासून आशा सेविकांचा 1500 रुपयांची वाढ मिळणार आहे, तर गटप्रवर्तकांना 1200 रुपये निश्चित मानधन वाढ आणि 500 रुपये कोविड भत्ता असे एकूण 1700 रुपयांची वाढ मिळणार असून त्यासाठी राज्य शासन प्रतिवर्ष 202 कोटी खर्च करणार आहे. शिक्षण विभागाकडून विदर्भासाठी जाहीर उन्हाळी सुट्टी संपुष्टात येत असल्याने 28 जूनपासून शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सोमवारपासून जिल्ह्यातील शाळा ऑनलाईन सुरू करण्याचे निर्देश शिक्षण अधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. इयत्ता 10वी व 12वीच्या शिक्षकांची शाळेवर 100% उपस्थिती आवश्यक असणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 27 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार विदर्भातील शाळांचे शैक्षणिक वर्ष 28 जूनपासून सुरू होणार आहे.
कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता शिक्षण विभागाने ऑनलाईन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी E.Z. खान व माध्यमिकचे तेजराव काळे यांनी तसे आदेश 23 जूनला जारी केले आहेत. या आदेशानुसार इयत्ता 10वी व 12वीच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांना 100% उपस्थिती लावावी लागणार आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याची ही बाब शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे. कोविडमुळे अनाथ झालेले विद्यार्थ्यांवर दुःखाचे डोंगर कोसरले आहे. तसेच हे विद्यार्थी प्रचंड तणावाखाली जीवन जगत आहे. अशा विद्यार्थ्यांना 5वी ते 10वी पर्यंत शैक्षणिक खर्च तसेच मानसिक तणावातून बाहेर काढण्यासाठी भारतीय जैन संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. भारतीय जैन संघटनेने कोविडमुळे आईवडिलांचे अथवा आई किंवा वडील यापैकी कोणाचेही छत्र हरपलेल्या मुलामुलींचे शैक्षणिक पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या संदर्भात 24 जून रोजी जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आणि योजनेची माहिती देऊन भारतीय जैन संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत 100 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाईल. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून आलेल्या अर्जांची छाननी करून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया औपचारिकता पूर्ण करून त्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येईल. कोविडमुळे शाळा बंद असल्याने राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर भारतीय जैन संघटनेतर्फे अशा विद्यार्थ्यांना पुणे येथील वाघोळी शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात नेण्यात येत असल्याचेही BJSचे अध्यक्ष संजय अचलिया यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, नाश्ता, भोजन, खेळ, अधिकचा अभ्यास, दवाखाना, मनसोपचार तज्ज्ञांचा सल्ला, विविध प्रकारच्या स्पर्धा, सर्व बाबींची वयोव्यवस्था या संघटनेमार्फत उपलब्ध करून देण्यात येईल, असेही शहर महिला अध्यक्ष स्वाती अचलिया यांनी सांगितले. यावेळी अभिनंदन पेंढारी, सेजल जैन, गौरव चोपडा, निलेश कळमकर, अनिल सुराणा, राजेंद्र बनोरे, अरविंद लुकंड, सचिन जैन, विनय अचलिया इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. विभागीय अध्यक्ष विदर्भ अध्यक्ष संजय अचलिया, भारतीय जैन संगठन। पिछले 8 दिन से पूरे महाराष्ट्र में कोविड से जो अनाथ हुए हैं ऐसे विद्यार्थियों को 5वीं से लेकर 12वीं तक के विद्यार्थियों का पूरा शिक्षा का, रहने का, खाने का, किताबों का, पहनने का पूर्ण के पूर्ण खर्चा भारतीय जैन संगठन की तरफ से यह उठाया जा रहा है और इनको यहाँ से ले जाने से लेके वापस यहाँ तक का लाने तक का भी यह कार्य भारतीय जैन संगठन करने वाली है। शुरुआत में जब तक का भी स्कूलें चालू करने की परमिशन जब तक का गवर्नमेंट नहीं देती तब तक का वर्चुअल ऑनलाइन पढ़ाई अब 30 तारीख से लिस्ट के बाद में फाइनल हो जाएंगी और वर्चुअल पढ़ाई चालू हो जाएंगी। यह भारतीय जैन संगठन जैसा हम हर समय पूरे भारत में या महाराष्ट्र में विशेष करके जो भी आपदा है, चाहे वो भूकंप हो, चाहे वो मेड़घाट का कुपोषण का कार्यक्रम हो या और कोई आपदा हो, उसमें हमेशा भारतीय जैन संगठन अग्रक्रम में रहा है। भारत सरकार का, महाराष्ट्र सरकार का काम भारतीय जैन संगठन ने बखूबी निभाया। उसी तरह भी पिछले दिनों जब कोविड स्टार्ट हुआ था तो उस समय मोबाइल वैन पूरे डॉक्टर जब चेकअप करने के लिए तैयार नहीं थे या घर में थे, निकल नहीं रहे थे, ऐसे समय 100 से ज़्यादा वैन हर जगह महाराष्ट्र में जाके घर घर जाके वहाँ पे पेशेंट को चेकअप किया। उसी तरह कोविड की टेस्ट, उसी तरह आइसोलेशन सेंटर 1000 मरीजों को रखने की व्यवस्था भारतीय जैन संगठन ने की है। और अब यह प्रोग्राम पूरे महाराष्ट्र के खेड़े पाड़े हर तहसील में जहाँ पर भी विद्यार्थी होगा उसके तक का हमारे कार्यकर्ता पहुँचेंगे और उसके उच्च शिक्षा की पूरी जिम्मेदारी भारतीय जैन संगठन ले रही है। धन्यवाद। स्वाति आचलिया, लेडीज विंग के अध्यक्षा हूँ। हम लोग यहाँ पे एक निवेदन लेकर आए थे कि कोविड में जो भी बच्चे अपने माता पिता से वंचित होकर अनाथ हुए हैं उनके लिए हम कुछ कर सकें। पुणे में हम उनको ले जा करके उनका एजुकेशन से रिलेटेड आगे उनका देख सकें, उनका देखभाल कर सकें अच्छे से। तो संजय जी आचलिया और धर्मेंद्र जी मनोज और काफ़ी सारे हमारे साथ में आए हैं लोग। उन लोगों से कलेक्टर साहब से निवेदन करने आए थे कि हमारी जो रिक्वेस्ट है उसका एक्सेप्ट किया जाए। भारतीय जैन संघटनेचा माजी विदर्भ अध्यक्ष अभिनंदन पेंढारी, आम्ही भारतीय जैन संघटनेतर्फे कोविडमध्ये जे आई वडील मुलांना सोडून गेले, लहान मुलांना, त्या लहान मुलांना आम्ही इथून घेऊन पुण्याला त्यांचं शिक्षण, राहणं, खाणं, पिणं हे सर्व आम्ही फ्री ऑफ चार्जमध्ये भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत
शांतीलालजी मोठाजी आणि संजयजी आचलियाजी इथले विदर्भ अध्यक्ष आम्ही सगळ्यांनी इथे आता RDCला निवेदन दिलेलं आहे आणि त्यांची लिस्ट घेतलेली आहे मुलांची की ज्यांचे पाल्य गेलेले आहे अशा मुलांची लिस्ट घेतलेली आहे. याच्यापूर्वी आम्ही पहिले सर्व समाजाची आम्ही घेतलेली आहे. सर्व समाजांना तिच्यात न्याय देण्यात येईल आणि त्या मुलांना पुण्याला नेऊन तिथे शिक्षण त्यांचं खाणं पिणं सर्व भारतीय जैन संघटना करणार आहे. त्याचप्रमाणे चिकलदऱ्याला सुद्धा आम्ही ज्यावेळेस कुपोषण झालं होतं त्यावेळेस तिथे आम्ही 150 ते 200 मुलं पुण्याला नेले होते. त्या शिकून मोठे झाले. कोणी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, तर कोणी मोठमोठ्या पदावर आहे. असे काम करणारे हे जे भारतीय जैन संघटना आहे पाणी संघटनेच्या याच्यावरही खूप मोठं काम केलेलं आहे. ज्या तळ्यामध्ये माती मुरलेली आहे त्या मातीला खाली करून त्याची खोली वाढविणे आणि पाणी करणे हा मोठा संकल्प आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शांतीलालजी मोठा आणि विदर्भ अध्यक्ष संजयजी आचलिया आणि आम्ही सर्वजण त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही या भारतीय जैन संघटनेचं काम करीत आहोत. धन्यवाद. आज BGS के मार्फत जिलाधिकारी कार्यालय में कोविड एक महामारी ऐसी आई है भारत के ऊपर आपदा लेकर, जिसकी वजह से कई ऐसे बच्चे अनाथ हो गए हैं जिनके शिक्षण का खर्चा और जिनको भूकंपग्रस्त विद्यार्थी वगैरह जो भी थे उन सभी को लगभग अभी तक 3 से 3,500 विद्यार्थियों को BGS के मार्फत सुविधाएं उपलब्ध करा के दी गई है और हम सभी मिलके इस विषय में काम कर रहे हैं और BGS हर छोटे छोटे ज़िले में हर राज्य में इस तरह से ये सुविधाएं उपलब्ध करा के दे रही है. और इसी तरह से मैं संजय भैया को बोलता हूँ आगे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचा व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. गुरुवारी अमरावती शहरातील विविध भागात महिलांनी वटपौर्णिमा साजरी करण्यामागचे काय महत्त्व आहे हे सांगितलेले आहे. बघूया. अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राजाचा ध्रुमसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्याने त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसांवर येऊन ठेपला तेव्हा तिने 3 दिवसाचा उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तेथे आला व सत्यवानचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले, पण तिने साफ नकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला 3 वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असाही वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले. म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रतही आचरतात. राधिका मोहन वाळकर, शंकरनगर राहणार आणि आज मी 27 वर्षापासून वटसावित्रीची पूजा करते आहे. वटसावित्रीची पूजा अशी की सावित्रीने सत्यवानाला त्याचे प्राण आणले होते वाचवून, आपल्या पतीचे प्राण. तर त्याच उद्देशाने आम्ही आमच्या पतीच्या प्राणाचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी ही पूजा करतो आणि त्यांना सुख समाधान आयुष्यात लाभो हीच आम्ही देवाजवळ प्रार्थना करतो आणि आज वडाजवळ प्रार्थना करतो. ते आहे म्हणून मी आहे आणि त्यांच्याचमुळे आज सगळं आयुष्य आहे जे सुखाचं आयुष्य जगतो ते नाही, त्यांच्यामुळेच आपण आहोत. त्यांच्याचमुळे आपण आहोत आणि आज त्यांना दीर्घायुष्य लाभो याच्यासाठी मी वडासमोर मागणी मागते.
बँक कॉलनीमध्ये राहते, एकनाथपुरमध्ये. इथे 10 वर्षापासून पूजा करते आहे मी. तर सत्यवानाने जसे आपल्या पतीचे प्राण वाचवले, हीच ताकद आमच्यातही हाच आशीर्वाद देवीला आम्ही मागतो. 7 जन्मी हाच पती आम्हाला मिळो, हीच वट सावित्री देवी समोर माझी प्रार्थना. अभिलाषा पंचगवाणकर, स्टेट बँक कॉलनीमध्ये राहते. इथे 6 वर्षापासून एकनाथपुरमध्ये पूजेला येत आहे. जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून मी वट सावित्रीची पूजा करते. शहरात कोरोना संक्रमणाची दुसऱ्या लाटेत अधिक धोका असल्याने नागरिक लसीकरणकरिता गर्दी करत असून नागरिकांमध्ये अतिउत्साह होता. कोरोना संक्रमणाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी झाल्याने शहरातील लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी कमी झाल्याचे दिसून आले. तरीही लसीकरण प्रक्रिया ही निरंतर सुरू आहे. दंत महाविद्यालय येथे परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पहिला डोस व दुसऱ्या डोससाठी लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 21 जूनपासून लसीकरण सुरू असून 24 जून रोजी 160 लससाठा केंद्रावर उपलब्ध होता. त्यात 10% परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असून 50% ऑनलाईन तर 50% ऑफलाईन लसीकरण केले जाते. त्याचबरोबर शहरात आयसोलेशन दवाखाना, बिच्छू टेकडी मनपा दवाखाना, शहरी आरोग्य केंद्र दस्तूरनगर, शहरी आरोग्य केंद्र विलासनगर, मनपा दवाखाना सबनेस प्लॉट या केंद्रावर लस उपलब्ध आहे. महानगरपालिका अमरावती कार्यक्षेत्रातील 18 ते 44 व 45 वरील वयोगटातील नागरिकांचा कोविड-19 अंतर्गत कोवॅक्सिन या लसीचा पहिला डोस घेऊन 28 दिवस पूर्ण झाले असेल त्यांचा दुसरा डोस घ्यायचा राहिलेला आहे अशा नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन कोवॅक्सिन या लसीचा दुसरा डोस घ्यावा. नमूद लसीकरण केंद्रावरून फक्त कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस सकाळी 9 ते 5 या वेळेमध्ये देण्यात येणार आहे. 50% ऑनलाईन पद्धतीने तर 50% टोकन पद्धतीने नोंदणी करण्यात येणार आहे. ऑनलाईन नोंदणी सकाळी 7 ते टोकन पद्धत 8:30 वाजतापर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी लस घेण्यासाठी शासकीय निर्देशानुसार selfregistration.cowin.government.in या कोविन पोर्टलवर रीतसर नोंदणी करणे अनिवार्य आहे. मेळघाटचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्या राहत्या गावात लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला, जे पूर्णपणे यशस्वी असल्याचेही दिसून येत आहे. मेळघाटचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्या राहत्या गावात लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला, जे पूर्णपणे यशस्वी असल्याचेही दिसून येत आहे. आखे गाव 100% आदिवासी लोकांचे गाव आहे. धारणी तहसीलमधील बहुतांश ग्रामस्थांमध्ये लसीकरणाबाबत गैरसमज निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यामुळे गावकरी कोरोना लसीकरण लावण्यास टाळाटाळ करतात. परंतु आखी या गावात आरोग्य विभागाची टीम पोहोचली आणि कोरोना लसीकरणाविषयी गावातील नागरिकांना समजावून सांगून नागरिकांना लसीकरण करण्याचे आवाहन केले, ज्यामुळे आखी गावातील 253 महिला, पुरुष आणि युवकांनी पुढे येऊन लसीकरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाचे सहकार्य केले. तिसऱ्या लाटेचा धोका समोर निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहे. राज्य सरकार वारंवार असं सांगत आहे की कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांवर परिणाम करू शकतो. त्या दृष्टीने केवळ कोरोना लसीकरण करूनच ग्रामस्थ सुरक्षित राहू शकतात. यामुळे धारणी तहसीलच्या आकी या गावात आदिवासी महिला आणि पुरुषांनी कोरोना लसीकरणात भाग घेऊन आपण सुरक्षित होण्यासाठी हातभार लावला. या गावात सहाय्यक जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी रात्री भेट देऊन गावातील नागरिकांचे आभार मानले. यावेळी नायब तहसीलदार नाडेकर उपस्थित होते. यांच्यासह आरोग्य विभागाचे डॉक्टर दिनेश अंबोरे, SG कुवारे, डॉक्टर CD भोंगळ, सरिता धनकर, राजेंद्र चकुले, आरोग्य सेवक कुमारी RS बैठेकर, आरोग्य सेविका SP भलावी, ग्रामसेविका देवेंद्र फुलमाळी, तलाठी फुंदाबाई धुर्वे, सरपंच राजेंद्र पटेल, गावातील नागरिकांचेही विशेष योगदान दिसून आले. माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून गावातील नागरिकांना लसीकरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आवाहन केले. शकील अहमद, धारणी. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मुख्य रस्त्यासह ग्रामस्थांना जोडण्यासाठी धारणी तहसीलमधील विविध ग्रामस्थांमध्ये रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र येथे हा विभाग मेळघाटात पांढरा हत्ती म्हणून पाहिला जात आहे. मेळघाटात हातावरील चंद्रमा दाखवणारी म्हण नेहमीच ऐकू येत असते, पण कधीकधी ही म्हण खरी असल्याचेही दिसून येते. असेच एक प्रकरण पुन्हा समोर येत आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मुख्य रस्त्यासह ग्रामस्थांना जोडण्यासाठी धारणी तहसीलमधील विविध ग्रामस्थांमध्ये रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याचे दिसून येत आहे। येथे रस्ते तयार करण्याचे काम कोणत्या विभागामार्फत चालवले जाते आणि कोणत्या अधिकाऱ्यांनी रस्त्यांच्या बांधकामात आपली उपस्थिती नोंदवली आहे हे आजपर्यंत कुणालाही माहिती नाही। येथे हा विभाग मेळघाटात पांढरा हत्ती म्हणून पाहिला जात आहे। पाटिया ते हातनांदा या पर्यंतचा जंगलाच्या रस्त्यावर मुख्यमंत्री रस्ता योजनेचे बांधकाम सुरू झाल्याचे दिसून आले आहे। पाटियापासून सुमारे 1 किलोमीटरपर्यंत डांबर रस्ता तयार झाला होता, जो केवळ वर्षभरापूर्वी बांधण्यात आला होता, अशी माहिती नागरिकांनी दिली आहे। संबंधित कंपनीची ओव्हरलोड वाहने चालवून या मार्गावर मोठमोठे खड्डे तयार झाले असून हा 1 किलोमीटरचा मार्ग पूर्ण समाप्त होण्याच्या मार्गावर दिसत आहे। एका मार्गाच्या बांधकामासाठी दुसऱ्या मार्गाचा बळी दिला गेला असा आरोपही नागरिकांनी केलेला आहे। शकील अहमद, धारणी। गैसल बना यानी कितने दिन हो गए होंगे इसको? अभी 1 साल हुआ। अच्छा, ये रास्ता काय को फूट गया इतना? वो अपने बाहर यहाँ से जा रहा था कि नहीं गाड़ी, कौन सा गाड़ी? वो बाहर दिया। बर्डिया? हाँ बाहर दिया। अच्छा, क्या लेके गया उनने? वो गट्टी, कौन सा, कहाँ पे ले गया? ये रोड के आगे। काम चालू है इधर? नहीं, काम अभी बंद है ये। मेलघाट में मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना के तहत करोड़ों रुपए खर्च करके अति दुर्गम ग्रामीणों को शहरों से जोड़ने का कार्य शुरू देखा जा रहा है। हम इस वक्त पाटिया से हथनादा वाले इस मार्ग पर उपस्थित है और हम देख रहे हैं कि इस रास्ते का निर्माण कार्य करीब 2 साल पहले इसको मंजूरी मिली थी, लेकिन अब तक भी शुरू नहीं हो पाया है। और संबंधित ठेकेदार ने पाटिया से 2 किलोमीटर दूर तक के जो डांबर रास्ता था उस पर से ओवरलोड वाहनें चलाकर पूरे रास्ते की ऐसी की तैसी कर डाली। अब यह भी कहा जा रहा है कि जो रास्ता चलने योग्य था और वाहनों को आने जाने योग्य था, वो रास्ता पूरी तरीके से उखड़ चुका है। एक रास्ते के निर्माण के लिए दूसरे रास्ते की बलि, इस तरह का आरोप यहाँ के आदिवासी नागरिकों ने किया है। अब देखना यह है कि मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना के वरिष्ठ अधिकारी इस और किस प्रकार ध्यान देते हैं और संबंधित कंपनी के ऊपर कौन सी कार्रवाई करते। मैं शकील अहमद, सिटी न्यूज़, मेलघाट। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। राजवीर जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रम्मू यांच्या नेतृत्वात आज दिनांक 24 जून 2021 रोजी मुस्लिम बहुल पश्चिम परिसरातील हैदरपुरा, सागर नगर, यास्मीन नगर, अकबर नगर, लालखडी, गुलिस्ता नगर, रोशन नगर, रजा नगर, रहमत नगर, छाया शहर, पठाणपुरा, छरखंबा या कॅम्पसमधील शेकडो कामगारांनी डॉक्टर सुनील देशमुख यांच्या घरी पोहोचवून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचे स्वागत केले। तसेच आजच्या परिस्थितीत आवश्यक असलेल्या मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी निवेदनही डॉक्टर यांना दिले। अमरावती शहर, जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्र मुस्लिम आरक्षण लागू केले जावे या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्यासह रहमत खान उर्फ रम्मू यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे नाव पाठविले आहे। जो विषय राजवीर संगठन ने यहाँ उठाया है, रहमत भाई ने, हमारे रहमत पत्रकार हम उनको बोलते हैं, वो बहुत ही अहम विषय है। यदि देश को आगे चलाना है, अब देश को आगे बढ़ाना है, तो समाज के सबसे गरीब तबके में, सबसे अशिक्षित तबके में, सबसे पिछड़े हुए तबके को ही जब अब उठा सके तो ही देश आगे बढ़ सकता है। आज के तारीख में मुस्लिम समाज जो सामाजिक स्तर के सबसे निचले पायरी में है, क्योंकि वहाँ शिक्षा नहीं, नौकरी नहीं, आरक्षण नहीं, और इसके वजह से वो उठ नहीं पा रहे हैं, बाकी लोगों के समाज से के सामने स्पर्धात्मक परीक्षा में टिक नहीं पा रहे हैं, और इसीलिए उनको शैक्षणिक स्तर पे और सरकारी नौकरियों में आरक्षण मिले, ये मांग रहमत भाई ने उठाई है। वो एक जायज़ मांग है, ऐसा मैं समझता हूँ, पर आप सब समझते हैं कि ये पॉलिसी डिसीजन है, ये निर्णय उच्च स्तर पे ही होगा, राज्य स्तर पे होगा और केंद्रीय स्तर पे होगा, क्योंकि अपने कॉन्स्टिट्यूशन में जो लिखा है घटना में कि धर्म के नाम पे हम आरक्षण नहीं दे सकते,
पर यही भी लिखा है कि जो समाज सबसे निचले टप्पे पे है उसको यदि उठाना है तो कुछ ना कुछ महूलियत उनको देना पड़ेगा। ये सारी चीज़ों को देखते हुए ये एक गंभीर प्रश्न आज देश के सामने है और इसीलिए मुझे लगता है इस पक्ष के लिए सारे पक्षों का सहयोग अपने को लेना पड़ेगा। पर ये मांग को उठा के लोगों के सामने रखने का एक अहम काम आज राजवीर संगठन ने किया है। उससे जन जागृति होगी, लोगों को भी मुस्लिम समाज के परिस्थिति का जायज़ा मिलेगा और सब लोग इस मांग के लिए उनके पीछे खड़े रहेंगे, उनको मदद करेंगे, उनको पाठिंबा देंगे, ऐसा मुझे लगता है। मैं भी ये जो मांग उठाई है उसके लिए भरभक्कम प्रयत्न करूँगा। त्यांना भाजपचे थोडेसे पाहून घ्या म्हणा, म्हणजे उद्धव साहेबाची संपत्ती आता बऱ्याच मला वाटतं जेवढे नेते किंवा मोठे अधिकारी आहे, श्रीमंत लोक आहे, त्यांच्या इतर देशात आपल्या देशात ह्या संपत्ती राहण्याचं न राहण्याचं काही कारण नाही. ते न राहावं असा काही विषय नाही आहे. आता ते वाईट मार्गानं कमावली, कुठल्या मार्गानं कमावली तो प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि मला वाटतं मी उद्धव साहेबाचीच काय तर पुऱ्या देशातल्या सगळ्या नेत्यांचीच तपासणी केली पाहिजे, चौकशी करणं गरजेची आहे. कोणाकोणाच्या संपत्ती बाहेर आहे, ते आवाक्याच्या बाहेर आहे का, त्याच्यावर जशी नोटबंदी आहे तशी देशातल्या पंतप्रधानांना हा निर्णय घ्यावं, सिलिंग लावावं संपत्तीवर. जसं शेतकऱ्यावर सिलिंग लावलं तसं संपत्तीवर सिलिंग लावा आणि गरिबाला वाटून द्या. शस्त्रक्रिया करण्याची MS ही पदवी नसताना दादरसारख्या ठिकाणी दवाखाना थाटून एका MBBS डॉक्टरने जवळपास 1000 मूळव्याधाच्या शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका टॅक्सी चालकावर केलेली मूळव्याधाची शस्त्रक्रिया फसल्यानंतर त्याने दिलेल्या तक्रारीवरून कारवाई करत माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल करून या डॉक्टरला अटक केली आहे. माटुंगा पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक आणि त्याच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टर S मुकेश कोटा याला अटक केली आहे. टॅक्सी चालकाच्या तक्रारीनंतर मेडिकल काउन्सिलिंग आणि KEM रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांचा अहवाल प्राप्त झाल्यावर कोटा यांची फक्त MBBS डिग्री असून शस्त्रक्रिया करण्यासाठी MS ही डिग्री त्याच्याकडे नसल्याने त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा अधिकार नाही असं अहवालात सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. गेल्या 3 वर्षात कोटा याने दादर TT भागात दवाखाना थाटून 1000 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात आणखीन काही तक्रारदार समोर येण्याची शक्यता असल्याने 27 तारखेपर्यंत कोटा याची पोलीस कोठडी घेऊन तपास सुरू आहे. घटना आहे पुण्यातील एका जोडप्याची. कविता जाधवचा नवरा राहुल जाधव याला उच्च क्लास ओवीस जगण्याची सवय आहे, पण न काही काम करता. होऊ शकेल का असं राहुल यासाठी बायकोची कमाई आणि जमाकुंजीवर जगत होता. मात्र ते त्याला पुरेसा नसायचं, म्हणून त्याने एक वेगळी शक्कल लढवली. बायकोची प्रॉपर्टी नावावर करण्यासाठी राहुलने एक खोटी बाई आणि बोगस प्रॉपर्टीचे पेपर तयार केले आणि मार्क्स लावून खोटी बायको उभी करून खोटी सही मारून प्रॉपर्टी ताब्यात घेतली. ही घटना कविता जाधव यांना कालांतराने कळली. तिने त्वरित मनसे नगरसेविका रुपाली पाटील यांच्याकडे धाव घेतली. रुपाली पाटील म्हणाल्या, कोरोनाच्या काळात सरकार म्हणतंय मास्क लावा, पण मास्क लावून आमच्या महिला गृहिणीला करोडो रुपयांचा गंडा बसला. प्रॉपर्टी घेऊन तर तिच्यावर CCTV लावून पाळत ठेवत होता. या राहुल जाधववर त्वरित कारवाई व्हावी याचे प्रयत्न केले जाईल. तुमची लूट केली आणि काय तक्रार केली तुम्ही? माझी तक्रार, राहुल जाधव हे माझे पती आहेत, मी कविता जाधव. माझी जी प्रॉपर्टी होती, 2 प्रॉपर्ट्या ह्या माझ्या संपूर्ण मालकीच्या होत्या आणि 2 प्रॉपर्टीमध्ये आमचं जॉईंट नाव होतं. तर पूर्णपणे त्यांनी बनावट एक महिला उभी करून माझ्यासारखी दिसणारी असं म्हणतायत, पण तिथं स्पष्ट डॉक्युमेंट्सवर माझ्यासारखी दिसणारी नाही. माझा हे नाही आहे, साईन नाही आहे माझी, तीही डुप्लिकेट आहे. माझा अंगठा नाही आहे, तोही डुप्लिकेट आहे. पूर्णपणे त्यांनी बनावट 14ला ह्या सगळ्या हवेली 9मधून हे सगळे बनावट डॉक्युमेंट्स करून घेतले. ज्यावेळेस मी त्यांना प्रश्न विचारले त्यावेळेस त्यांनी म्हटलं की ह्याच्यापैकी तुला काहीच मिळणार नाही आहे, हे सगळी प्रॉपर्टी माझी आहे, मी केलेलं आहे, बनावट केलं आहे, तुझ्याकडनं जे होईल ते कर, माझ्यावर कितीही कलम लावलेत तरी चालतील.
मग हे कसं उघड आलं म्हणजे mask मी ॲक्च्युली फोनवर बोलताना मी ऐकलं 14ला त्यांनी प्रॉपर्ट्या सगळ्या ट्रान्सफर करून घेतल्या. 15ला मी त्यांचं संभाषण ऐकलं फोनवर. त्यांचं एक दीपक चव्हाण म्हणून जो माणूस आहे ते म्हणतात हा माझा सल्लागार आहे, सगळे कार्यक्रम हा सगळा माणूस करतो. तर त्यांनी बँकेत त्यांना सगळे डॉक्युमेंट्स माझे गहाण ठेवायचे होते आणि त्यांचं एक म्हणणं आहे की जर आईवडिलांना तू सोडलं तरच मी तुझ्याबरोबर राहील, अन्यथा मला तुझ्याबरोबर संसार करायचा नाही आहे. मग त्यांनी त्यांच्या आईची पण प्रॉपर्टी काय आईचं ॲक्च्युली माझ्या सासूबाईंचं नाव कल्पना शिवाजीराव जाधव आहे. ॲक्च्युली त्यांची पण पॉवर ऑफ पॅटर्नी त्यांनी खोटी बनवून घेतलेली आहे. घरातल्याच मावशी आहेत त्यांना हे करून बोलवून त्यांना ॲक्च्युली त्यांनी फोन दिला होता सॅमसंगचा. हे प्रॉपर्टी जेव्हा त्यांनी पॉवर ऑफ पॅटर्नी बनवून दिली त्यावेळेस त्यांना फोन दिला होता सही करण्यासाठी. हो, सही करण्यासाठी आणि इथे उभं राहण्यासाठी ऑफिसमध्ये. तुमच्या नावावरती जी महिला उभा होती ती तुमच्या ओळखीची नाही, माझ्या ओळखीची नाही आहे. त्यांचा जो एक ॲडव्होकेट आहे ही त्याच्या ओळखीची बाई आहे. मग आता तुमची मागणी काय? माझी मागणी जे माझे आता 2 मुलं आहेत, चांगल्या रेप्युटेड स्कूलला आहेत, दोन्ही शिकत आहेत, तर पुढे त्यांचं फ्युचरचं काय? ॲक्च्युली त्यांच्या नावावर जी माझ्या पतीच्या नावावर प्रॉपर्टी होती सगळी विकून टाकली आहे त्यांनी, काहीच ठेवलेलं नाही आहे. तसं त्यांचं स्वतःचं इन्कम काही नाही आहे. तर पुढे आम्ही काय करायचं? दोन्ही मुलं, मी, माझं आयुष्य कसं जगायचं पुढचं? त्याच्यासाठी मी फक्त माझ्या प्रॉपर्ट्या मला पाहिजे तेवढीच विनंती करते. आणि गुन्हा दाखल करा. हे जे केलेलं आहे ते त्यांनी योग्य केलेलंच नाही आहे, कारण मी त्या दिवशी घरात होते 14 तारखेला आणि आताही जे काही पॉवर ऑफ पॅटर्नी ना ही महिला पण दोषी, तिच्यावर कारवाईची मागणी. हो, सगळ्यांवर जेवढे पण ह्याच्यामध्ये त्यांचं रॅकेट आहे आतापर्यंत त्यांनी एक नाही बऱ्याच अशा 2 पॉवर हे केलेले डॉक्युमेंट्स, फेक डॉक्युमेंट्स, त्यांच्यावर जेवढे हे मिळलेले आहेत त्यांच्यासोबत सगळ्यांवर कारवाई व्हावी. फक्त हाच एक त्रास की अजून काय अन्य त्रास होतो? अजून घरातही प्रॉब्लेम आहेत. घरात थोडं पण आईवडिलांशी बोललं तरी प्रॉब्लेम. घरात कॅमेरे लावलेले आहेत. इव्हन किचनपासून माझ्या घरात कॅमेरे सुरू होतात विथ व्हॉईस रेकॉर्डर. मी जे काही बोलते ते सगळं रेकॉर्ड होतं. इव्हन टेरेसवर पण मी चालायला जात होती म्हणून टेरेसवरही त्यांनी कॅमेरे लावले. कोर्टात गेले होते ते पहिला मास्क घालून नेलं होतं करायला. हां, त्यांनी मास्क घालून नेलं आणि जेव्हा फक्त फोटो काढायचा होता त्यावेळेस तिचं मास्क खाली करण्यात आलं. मग डॉक्युमेंट पण तुमचे होते ना ते? हां, सगळे माझ्याकडे अजूनही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत माझे स्वतःचे. तुझे डॉक्युमेंट्स त्याच्याकडे आहेत ना? हां, माझे ओरिजिनल डॉक्युमेंट्स कायम, माझं पासपोर्ट, माझा हे ID सगळं त्यांच्याकडे. माझ्या डॉक्युमेंटचा गैरफायदा घेण्यात आला दीपक चव्हाणला लावून. कोरोनाच्या काळात सरकार म्हणतं मास्क घाला आणि सुरक्षता पाळा, परंतु याच मास्कनी आमच्या महिलेला करोडो रुपयाला गंडा घातलेला आहे. विषय असा आहे की आमची ही महिला भगिनी कविता राहुल जाधव आहे. हिचे पती राहुल शिवाजीराव जाधव याने हिच्या नावावरची प्रॉपर्टी एक दुसरी महिला मास्क घालून उभी करून त्याच्या नावावर प्रॉपर्टी हस्तांतरित केली. या कोरोनाच्या काळामध्ये महिलांवर अत्याचार वाढलेले आहेत, हिंसाचार, घरातले हिंसाचार वाढलेले आहेत. त्याच्याकडं संपूर्णतः सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. सरकार म्हणतं मास्क घाला, मास्क घाला. आम्ही मास्क घालतो आहे आणि मास्क घालूनच घरात राहून आमच्या महिलांच्या नावावरच्या प्रॉपर्ट्या हे काही जे ठराविक गुन्हे करणारे पती आहेत त्यांनी ती परस्पर करोडो रुपयाची प्रॉपर्टी दुसऱ्या महिलेला त्या रजिस्टर ऑफिसमध्ये संगतमत करून त्यांनी त्याच्या स्वतःच्या नावावर केलेली आहे. म्हणून आज त्या महिलेला घेऊन आम्ही स्वारगेटच्या ज्या सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत त्यांच्याकडं लेखी तक्रार केलेली आहे. तुमच्या लक्षात येईल हा दस्त मारलेला आहे. ही ती महिला आहे की जी ज्यावेळी दस्त झाला त्यावेळी ती कधीही कोरोनानंतर घराच्या बाहेर पडलेली नाही, कोणत्याही रजिस्टर ऑफिसमध्ये गेलेली नाही, परंतु तिथे ही दुसरी महिला उभी केली. तिचे डॉक्युमेंट त्यांनी स्वतःकडे ठेवले, तिला घराबाहेर जाऊन देत नाही. घरामध्ये CCTV लावलेले आहेत, व्हॉईस CCTV लावलेले आहेत. ती उठते बसते, कुणाशी बोलते, हा तिच्यावर अशा प्रकारे अत्याचार करून तिच्या नावावर जी प्रॉपर्टी आहे ती त्यांनी खोटी बनावट महिला उभी पत्नी म्हणून दाखवून स्वतःच्या नावावर केलेली आहे. आणि तो गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आयुक्त ACP साहेबांकडे आलेलो आहोत. माझी सरकारला विनंती आहे, कोरोनाच्या काळात तुम्ही सगळ्यांना सुरक्षतेसाठी मास्क घाला म्हणतात, पण त्या मास्कमुळे आमच्या महिलांचं जे वैवाहिक जीवन धोक्यात गेलेलं आहे, आम्हाला जो हिंसाचार होत आहे त्याच्यापासून पण आमचं रक्षण झालं पाहिजे आणि हे गुन्हे त्वरित दाखल होऊन या महिलेला न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे. राहणार आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव पठारला राहतात त्या.
त्यांनी त्यांच्या नवऱ्याच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे. राहुल जाधव, त्यांचे पती राहुल जाधव यांनी अर्जार यांच्या नावावर जे सेपरेट 2 फ्लॅट होते आणि संयुक्तरित्या अर्जदार आणि गैरहजर त्यांचे पती यांच्याबरोबर जे संयुक्त मालकीचे जे 2 फ्लॅट होते, अशा 4 प्रॉपर्टीज त्यांच्या पतीने नावावर करून घेतलेले आहेत. नावावर करताना हे जे अर्जदार आहेत त्यांच्याऐवजी एका दुसऱ्या बोगस बाईला उभं करून बेकायदेशीरपणे हे फ्लॅट आणि दुकान असे त्यांनी नावावर स्वतः करून घेतल्याची अशी त्यांची तक्रार आहे. या तक्रार आत्ताच प्राप्त झालेली आहे. या तक्रारीची शहानिशा करून जे काही त्याच्यामध्ये गुन्ह्याचा प्रकार असेल तर गुन्हा दाखल केला जाईल किंवा जे काही चौकशीमध्ये निष्पन्न होईल तशी कारवाई करण्यात येईल. म्हणजे बनावट बाई केली की काय हां, त्यांचं या अर्जामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एक बनावट बाई उभी केली होती. त्या बाईनं मास्क वापरलेला होता, परंतु आता मास्क वापरून तिनं फोटो काढला का रजिस्ट्रेशन केलं याबाबत चौकशी करणं आवश्यक आहे. फोटो काढताना तरी मास्कचा वापर झालेला नसेल, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की मास्कचा वापर करून रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्याची खात्री केली जाईल, शहानिशा केली जाईल आणि मगच जी पुढची कारवाई आहे ती केली जाईल. एक नजर टाकूया अमरावतीच्या कोरोना रिपोर्टवर. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडललाही फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.